आज आपण ॲडव्हान्स मॅट्रायसिस स्टडी करणार आहोत, ज्यामध्ये एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आणि त्याचा वापर करून एखाद्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा ते आपण बघूयात. जनरली एखाद्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा असेल तर दोन मेन मेथड्स आहेत. एक आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि दुसरी आहे ॲडजॉइंट मेथड. या दोन मेथडनी आपण कुठल्याही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढू शकतो. पण या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट म्हणजेच एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड बद्दल बोलणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? These are three basic operations we can perform on the rows of a matrix without changing its fundamental properties. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तीन बेसिक ऑपरेशन आहेत जे आपण एखाद्या रोवर म्हणजे त्यातल्या प्रत्येक एलिमेंटवर ऑपरेट करतो. हे ऑपरेशन परफॉर्म करत असताना मॅट्रिक्सच्या फंडामेंटल प्रॉपर्टीज मात्र चेंज होत नाहीत. त्यातलं फर्स्ट ऑपरेशन आहे इंटरचेंज. वी स्वॅप एनी टू रोज ऑफ अ मॅट्रिक्स. इंटरचेंज एलिमेंटरी ऑपरेशन बघत असताना आपण एखाद्या रो मधील सर्व एलिमेंट हे दुसऱ्या एखाद्या रो मधील एलिमेंट्सनी इंटरचेंज करत असतो. सेकंड, स्केलिंग. मल्टिप्लाइंग ऑल एलिमेंट्स ऑफ अ रो बाय अ नॉन झिरो कॉन्स्टंट. यामध्ये आपण एखाद्या नॉन झिरो स्केलरनी नॉन झिरो एखाद्या कॉन्स्टंटनी रो मधील सर्व एलिमेंटला मल्टिप्लाय करत असतो. त्यामुळे तो ith रो जर असेल, समजा आपण त्याला लिहिताना ri लिहितो, तो k टाइम्स ri असा ट्रान्सफॉर्म होतो. थर्ड, ॲडिशन. ॲडिंग अ मल्टिपल ऑफ वन रो टू द अदर वन. आपण मॅट्रिक्स मधील दोन रोज ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. यामुळे ri हा ri प्लस k टाइम्स rj असा ट्रान्सफॉर्म होतो. तर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन बघत असताना मॅट्रिक्सच्या रोवर हे तीन ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो. परफॉर्म करत असताना फर्स्ट आहे इंटरचेंज एनी टू रो, सेकंड आहे मल्टिप्लाय ऑल एलिमेंट्स ऑफ रो बाय नॉन झिरो कॉन्स्टंट, अँड थर्ड ॲडिंग अ मल्टिपल ऑफ वन रो इन अदर वन. तीन ऑपरेशन्स: इंटरचेंज रो, स्केलिंग अ रो और ॲडिंग एनी टू रोज. हे तीन बेसिक ऑपरेशन्स आहेत. डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल बघूयात. आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये फर्स्ट रो आहे 1 2 3, सेकंड रो आहे 4 5 6 आणि थर्ड रो आहे 7 8 9. ठीक आहे. आता याच्यावर आपण जेव्हा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन्स परफॉर्म करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मॅट्रिक्स कसा ट्रान्सफॉर्म होतो. यामध्ये पहिला रो जो आहे तो आहे R1. आता आपण पहिलं म्हणजेच इंटरचेंज एनी टू रोज हे ऑपरेशन परफॉर्म करूयात. पहिला रो जो आहे त्याला आपण R1 म्हणूयात. तो R2 म्हणजेच सेकंड रोनी इंटरचेंज करूयात. त्यामुळे 1 2 3 हा जो फर्स्ट रो आहे हा सेकंड रोच्या जागी जाईल आणि 4 5 6 हा सेकंड रो आहे हा फर्स्ट रोच्या जागी येईल. बघा, इंटरचेंज केल्यानंतर 4 5 6 हा फर्स्ट रो झाला, पण 1 2 3 हा सेकंड रो मध्ये इंटरचेंज झाला. हे होतं फर्स्ट ऑपरेशन. आता सेकंड ऑपरेशन बघूया. आधी आपण हा जो मॅट्रिक्स आहे हा परत रिसेट करूयात. सेकंड ऑपरेशन करत असताना आपण R2 म्हणजेच हा जो सेकंड रो आहे याला एक नॉन झिरो कॉन्स्टंट घेतलाय 2, त्या 2 नी मल्टिप्लाय करूयात. जेव्हा 2 हा जो नॉन झिरो कॉन्स्टंट आहे सेकंड रोला मल्टिप्लाय करेल, तो 4 ला सुद्धा मल्टिप्लाय करेल, तो 5 ला सुद्धा मल्टिप्लाय करेल आणि तो 6 ला सुद्धा मल्टिप्लाय करेल. तर प्रत्येक एलिमेंटला सेकंड रो मधील हा 2 म्हणजेच हा जो स्केलर आहे तो मल्टिप्लाय करेल आणि स्केल होईल सेकंड रो, तो होईल 8 10 आणि 12. अशा पद्धतीनं आपण सेकंड एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन या मॅट्रिक्सवर परफॉर्म केलं. त्यामुळे सेकंड रो हा ट्रान्सफॉर्म झाला. थर्ड आहे ॲडिंग अ मल्टिपल ऑफ वन रो इनटू द अदर वन. फॉर एक्झाम्पल इथे आपण आधी हा मॅट्रिक्स रिसेट करूयात. ह्या मॅट्रिक्सवर हे ऑपरेशन परफॉर्म करत असताना ते कसं परफॉर्म करावं लागेल बघा. आपण R3 हा थर्ड रो इंटरचेंज करतोय, ट्रान्सफॉर्म करतोय.
ट्रान्सफॉर्म करत असताना R3 मध्ये -1 टाइम R1 ऍड करतोय. मग आता काय होईल, R3 जो की 7, 8, 9 आहे त्याच्यामध्ये -1 टाइम R1 म्हणजेच 1, 2, 3 या एलिमेंट्सला -1 नी मल्टिप्लाय केलं तर प्रत्येकाला मायनस 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 सिम्बॉल लागेल, म्हणजे -1 होईल, -2 होईल आणि -3 होईल. हा जो आता -1 टाइम R1 तयार झालाय, हा जर का R3 मध्ये ऍड केला तर 7 - 1 होईल, 8 - 2 होईल आणि 9 - 3 झाला. तर फायनली ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याकडे थर्ड रो कसा झाला, 6, 6 आणि 6. अशा पद्धतीनं एखाद्या मॅट्रिक्सवर आपण एलिमेंटरी ऑपरेशन्स परफॉर्म करतो. पर्टिक्युलरली आपण एलिमेंटरी रो ऑपरेशन्स परफॉर्म करतोय. यामध्ये आधी आपण रो इंटरचेंज केले, त्यानंतर आपण सेकंड रोला नॉन झिरो कॉन्स्टंट 2 नी मल्टिप्लाय केलं, म्हणजेच स्केलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर रो. आणि थर्ड ऑपरेशन आपण केलं ॲडिशन. यामध्ये पहिल्या रोला -1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर तो थर्ड रो मध्ये ऍड केला, म्हणजे करस्पॉन्डिंग पोझिशनचे एलिमेंट्स त्याच्यामध्ये आपण सबस्ट्रॅक्ट करत गेलो, कारण इथे -1 नी मल्टिप्लाय केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं आपण एखाद्या मॅट्रिक्सवर हे 3 बेसिक एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन परफॉर्म करतो आणि परफॉर्म करत असताना त्या मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज मात्र चेंज होत नाहीत. जसं की डिटर्मिनंट जर काढला तर तो जशाला तसा येतो. ह्या काही बेसिक प्रॉपर्टीज असतात मॅट्रिक्सच्या, ज्या एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करून सुद्धा बदलत नाही. ठीक आहे, चला पुढे बघूया. नेक्स्ट टॉपिक इज द इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. एखादा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ए आहे, तर त्याचा इनव्हर्स म्हणजे काय? इनव्हर्स जनरली आपण a⁻⁻1 असा डिनोट करतो. तर इनव्हर्स म्हणजे काय? इनव्हर्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्सनी आपल्या ओरिजिनल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. म्हणजेच इफ यू हॅव अ मॅट्रिक्स ए विच इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड A inverse is said to be a inverse of matrix A if A into A inverse or A inverse into A is equals to I, where I is identity matrix. पण मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढत असताना मी प्रत्येक वेळेस सांगतोय नॉन सिंग्युलर, पण नॉन सिंग्युलर ही एक कंडिशन आहे. ते असल्याशिवाय मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करता येत नाही. तर कंडिशन काय आहे? कंडिशन फॉर एक्झिस्टन्स. A matrix has an inverse if and only if it is a non-singular matrix. पण non-singular म्हणजे काय? That means its determinant must be non-zero. एखाद्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड आउट केला, तो 0 नकोय. 0 सोडून कुठलाही नंबर मिळाला, मग तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, चालेल, नॉन झिरो पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इनव्हर्स म्हणजे काय ते लक्षात आलं. इनव्हर्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्या सोबत आपण जर का ओरिजिनल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स हे आन्सर मिळतं. ओके, आता एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपण इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा ते बघूयात. इनव्हर्स व्हाया रो ट्रान्सफॉर्मेशन. वी यूज द गॉस-जॉर्डन मेथड by forming an augment matrix AI. Our goal is to use elementary row transformations that turn A into I, and the same operations applied to I will transform I into A inverse. बघा, इथे आपण AI हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स घेतो, ज्याच्यावर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करत करत हा जो ए आहे त्याला आपल्याला आय मध्ये कन्वर्ट करायला लागतं. तो करत असताना सेम या आय वर ते ऑपरेशन्स अप्लाय होत जातील आणि शेवटी जेव्हा ए च्या जागी आय येईल तेव्हा आय च्या जागेवर जो कुठला मॅट्रिक्स तयार झालेला असेल तो असेल ए इनव्हर्स. अशा पद्धतीनं आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून त्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो. एक्झाम्पल घेऊया. इनव्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन विथ दिस एक्झाम्पल. आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे 2 1 3 2. या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढण्यासाठी आपण त्याच्यासोबत आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिला. आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो 1 0 0 1. आता आपल्याला फर्स्ट कॉलम मधील जो काही 2 आहे ह्याला 1 बनवायचं असतं, कारण आपल्याला याला आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट करायचं आहे.
मग 2 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, यामध्ये आपण R1 ला 2 ने डिवाइड करतोय. मग हा R1 जो आहे, फर्स्ट जो रो आहे तो आहे 2 1, इकडे आहे 1 0. या प्रत्येकाला आपण जर का 2 ने डिवाइड केलं तर 2 डिवाइडेड बाय 2, त्याच्यामुळे इथे झाला 1. 1 डिवाइडेड बाय 2 म्हणून आपण लिहिलं 0.5. सेम पुढे 1 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच 0.5 आणि 0 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच 0 झाला. अशा पद्धतीनं पहिला जो रो आहे हा चेंज झाला. नेक्स्ट स्टेप, आता आपल्याला 1च्या बिलो असलेला म्हणजेच फर्स्ट जो कॉलम आहे त्याच्यामधला जर का डायगोनल एलिमेंट 0 केला तर बाकीचे नॉन डायगोनल एलिमेंट्स आपल्याला 0 करावे लागतात. मग इथे 3 होता, त्या 3 ला आपल्याला 0 करायचंय. त्याला 0 करण्यासाठी आपल्याला एक ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल, जे असं असेल, R2 इज ट्रान्सफॉर्म्ड विथ R2 मायनस 3 टाइम्स R1. आता हा जो नवीन R1 तयार झालाय याला 3 ने मल्टिप्लाय करून R2 ने सबस्ट्रॅक्ट करायचंय. त्यामुळे आपल्याला जो सेकंड रो आहे तो 0 0.5 मायनस 1.5 1 असा चेंज झालेला दिसेल. आता हा जो 0.5 होता त्याला आपल्याला आधी 1 बनवायचंय. म्हणून थर्ड स्टेपमध्ये आपण R2 ला 2 टाइम्स R2 म्हणजेच 2 ने मल्टिप्लाय केले. तर हा जो सेकंड रो आहे परत ट्रान्सफॉर्म झाला 0 1 मायनस 3 2 ने. ओके. नेक्स्ट, आता राहिलेला जो वरचा 0.5 आहे त्यालाही आपल्याला 0 बनवावं लागेल, तेव्हाच हा मॅट्रिक्स आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट होईल. म्हणून आपण R1 हा R1 मायनस 0.5 इंटू R2 असा ट्रान्सफॉर्म केला आणि आपल्याला जो R1 आहे तो 1 0 मिळाला, पण इकडे 2 मायनस 1 असे चेंजेस झाले. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, लेफ्ट साइडला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळवला, पण तो मिळवत असताना जे काही एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स केलेत त्यामुळे आयच्या जागी म्हणजे राईट साइडला 2 मायनस 1 मायनस 3 2 असा मॅट्रिक्स आल्यामुळे आपण त्याला म्हणणार A इनवर्स. सो व्हॉट इज A इनवर्स? A इनवर्स इज इक्वल्स टू 2 मायनस 1 मायनस 3 2. अशा पद्धतीनं आपण हे वेगळे वेगळे ऑपरेशन परफॉर्म करून 2 1 3 2 हा जो काही A ओरिजिनल मॅट्रिक्स होता ह्याच्यावर वेगवेगळ्या स्टेपनी वेगवेगळे एलिमेंटरी ऑपरेशन्स परफॉर्म करत करत A इनवर्स मिळवला. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीनं आज आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आणि त्याचा वापर करून इनवर्स कसा फाइंड आउट करायचा ते बघितलं. आता सुरुवात करूयात नॉलेज टेस्टला. सो फर्स्ट क्वेश्चन, द ऑपरेशन R2 is transformed such that R2 minus 3 times R1 is an example of which type of elementary transformation? R2 is transformed R2 minus 3 times R1 हे कुठलं एलिमेंटरी ऑपरेशन आहे? इंटरचेंज, स्केलिंग, रो एडिशन की कॉलम इंटरचेंज? हे रो एडिशन आहे. ओके. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. जे काही ऑपरेशन्स आपल्याला दिलेले होते ते ऑपरेशन हे ॲडिशनच्या कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ 3x3 मॅट्रिक्स B has a determinant mod B is equals to 0. What can we conclude about the inverse of B means B inverse? जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 असेल तर आपण आधीही बोललोय त्या मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होत नाही. सो विच ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन हियर? थर्ड ऑप्शन, बी इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. एखाद्या मॅट्रिक्सचा इनवर्स तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असतो. 0 असेल तर डज नॉट एक्झिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू स्टार्ट विथ द मॅट्रिक्स बिलो and apply the transformation R2 such that minus 2 times R2, what is the resulting matrix? आपल्याला एक मॅट्रिक्स दिलाय 1 5 minus 3 4. त्याच्यावर ऑपरेशन करायला सांगितलंय सेकंड रोवर, पण सेकंड रोला आपल्याला -2 ने मल्टिप्लाय करायचंय. -2 ने सेकंड रोला मल्टिप्लाय करत असताना -3 ला पण -2 मल्टिप्लाय करेल आणि 4 ला पण मल्टिप्लाय करेल. म्हणून -3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर -2 ने काय आन्सर येईल? -2 into -3. Yes, 6.
+6 नॉट -6. ओके. आणि 4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर -2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? -8. येस. तर अशा पद्धतीने पहिला रो जसा तसा राहतो, पण जो आपला सेकंड रो आहे तो बदलतो. आणि तो कसा बदलतो? 6 - 8. सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने एखाद्या नॉन झिरो स्केलरने आपण रोला मल्टिप्लाय करतो. नेक्स्ट, when finding the inverse using row transformations on AI, what is the primary goal for the matrix A? AI असा जेव्हा ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स आपण घेतो आणि इन्व्हर्स काढत असतो, तर ए वर आपल्याला काय प्रायमरी गोल असतं? आपलं एम काय असतं? आपण ए ला आय मध्ये कन्वर्ट करत असतो. ठीक आहे. सो वी ट्रान्सफॉर्म ए इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो विच ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन? सेकंड. येस. We transform A into the identity matrix I, making the overall form I A inverse. Next question. After performing all necessary rows operation on AI, you obtain IB. So, what does the matrix B represent? आपल्याला माहिती आहे B च्या जागेवर आपण A inverse आतापर्यंत नोटेशन म्हणून बघितलाय. So, B is the inverse of A. Third option. Excellent. If the left side becomes I, the right side B must be A inverse. ओके. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण एका नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट कसा करायचा, तेही पर्टिक्युलरली एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशननी ते बघितलं. थँक्यू.